हॅलो. हॉट ऑब्जेक्ट्सकडनं कोल्ड ऑब्जेक्ट्सकडे हीट ट्रान्सफर होते हे आपण आता शिकलो. प्रत्यक्षात हीट ट्रान्सफर नक्की कशी घडते हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. या ठिकाणी या डायग्राममध्ये आपण असं समजूया की आपलं हॉट ऑब्जेक्ट म्हणजे ही गॅस बर्नरची फ्लेम आहे आणि आपलं कोल्ड ऑब्जेक्ट म्हणजे किचनमधलं एक ऑर्डिनरी पॉट आहे. जेव्हा आपण असं भांडं गॅस बर्नरवर ठेवून गॅस ऑन करतो तेव्हा तुम्ही हे निरीक्षण केलं असेल की भांड्याची जी वरची कड आहे किंवा काठ आहे हे काही लगेच तापत नाही. सुरुवातीला ते आपल्याला गार लागतात, पण सुरुवातीला भांड्याचा जो तळाचा मध्यभाग आहे जिथे गॅस बर्नरची फ्लेम खालून त्याला टच करते तिथे भांडं लगेच तापतं आणि मग थोड्या वेळाने हळूहळू भांड्याचा सगळा भाग तापत तापत वरच्या काठापर्यंत सुद्धा भांडं चांगलंच तापतं. याचा अर्थ गॅस बर्नरकडून या भांड्याकडे हीट ही अशी पसरत 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 ट्रान्सफर होते. ही कशी ट्रान्सफर होते तर आपलं किचनमधलं भांडं हे सॉलिड बऱ्याचदा मेटलचं बनलेलं असतं. सॉलिडमधले आयटम्स आणि मॉलिक्युल्स हे खूप चिकटून एकत्र असे घट्ट पॅक केलेले असतात. ते त्यांची जागा सोडू शकत नाहीत. त्या स्टेटमध्ये होतं काय की हीट एनर्जी जेव्हा भांड्याच्या तळाच्या मध्यभागच्या मॉलिक्युल्सना आणि आयटम्सना मिळते तेव्हा त्या एनर्जीमुळे ते जोरात व्हायब्रेट व्हायला लागतात. जागा सोडू शकत नाहीत, जागच्या जागीच ते व्हायब्रेट होतात. त्या व्हायब्रेशनमुळे त्यांच्या शेजारचे मॉलिक्युल्स पण व्हायब्रेट व्हायला लागतात आणि त्यांची एनर्जी पण वाढते, त्यांना पण ती हीट एनर्जी मिळते. असंच पुढे 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 शेजारचे मॉलिक्युल्स असे व्हायब्रेट होत होत जी हीट ट्रान्सफर होते सॉलिड्समधनं त्यालाच हीट ट्रान्सफर बाय कंडक्शन असं म्हणतात. अशा प्रकारे हे सॉलिड मेटलचं किचन पॉट कंडक्शननी गरम होतं. या भांड्यामध्ये जर आपण पाणी भरलं तर आपण हेही निरीक्षण केलेलं आहे बऱ्याचदा की पाण्यात जर वरच्यावर अशी बोटं बुडवून बघितली गॅस ऑन केल्यानंतर एक अर्ध्या मिनिटामध्ये तर इथलं पाणी आपल्याला कोमट लागायला लागलेलं असतं. हात आपण जर आणखीन थोडा डीप बुडवला, थोडं खाली बोटं घालून आपण पाहिलं तर इथलं पाणी रिलेटिवली तेवढं गरम नाही लागत, आपल्याला गार लागतं थोडंसं. म्हणजे वरचं पाणी गरम आणि खालचं पाणी कमी गरम असं का लागतं? आता या भांड्यात जसं बघितलं तसं फ्लेमच्या जवळचं भांडं खूप गरम आणि वरचं भांडं कमी गरम असं लागलं पाहिजे ना. तर इथे फरक असा आहे की आपलं हे मटेरियल जे आहे ते लिक्विड आहे, पाणी. हे पाण्यामध्ये हीट ट्रान्सफर ही वेगळ्या प्रकारे होते ज्याला कन्व्हेक्शन असं म्हणतात. याच्यात पाणी आधी तापतं तळातलंच, पण तापल्यानंतर ते एक्सपॅन्ड होतं आणि लाईट होतं. लाईट झाल्यामुळे ते वर राईज होतं आणि वरच्या गार पाण्याला खाली ढकलतं. खाली आल्यानंतर ते गार पाणीसुद्धा गरम होतं, वर जातं आणि वरच्या पाण्याला खाली ढकलतं. अशा प्रकारे हे सर्क्युलर मूव्हमेंट पाण्यात आतल्या आत घडत राहते. आता हे शक्य आहे कारण लिक्विड आणि गॅसेसचे मॉलिक्युल्स आणि आयटम्स हे सॉलिडसारखे एकदम घट्ट पॅक्ड नसतात आणि ते त्यांची जागा सोडू शकतात. त्याच्यामध्ये मूव्हमेंट पॉसिबल आहे. त्यामुळे हीट एनर्जीमुळे ते नुसतेच व्हायब्रेट व्हायच्याऐवजी प्रत्यक्षात हलू शकतात. हे असं सर्क्युलर मूव्हमेंट कधीपर्यंत चालू राहते तर जोपर्यंत सगळं पाणी युनिफॉर्मली एकाच टेम्परेचरचं होत नाही तोपर्यंत हे कन्व्हेक्शन चालू राहतं. त्यामुळे लिक्विड्स आणि गॅसेस म्हणजे पाणी, हवा या सगळ्या गोष्टी कन्व्हेक्शन स्वरूपाने हीट ट्रान्सफर करतात. अजून एक वे ऑफ हीट ट्रान्सफर आहे ज्याला रेडिएशन म्हणतात. रेडिएशनला कुठल्याही प्रकारच्या मीडियमची आवश्यकता नसते. जसं इथे सॉलिड मेटल हे आपलं मीडियम आहे हीट ट्रान्सफर होण्याचं, इथून इथे, किंवा इथे सुद्धा पाणी हे आपलं मीडियम होतं, त्याच्यातनं ते हीट अशी ट्रान्सफर झाली सगळीकडे युनिफॉर्मली. रेडिएशनला मीडियमची आवश्यकता नसते. व्हॅक्यूम आणि स्पेसमधनं सुद्धा
हीट ट्रॅव्हल करू शकते रेडिएशन या वेनी. या गॅस बर्नरच्या थोड्या शेजारी पण थोडंसं लांब आणि जरा खालच्या बाजूला असा जर हात आपण धरला तर तिथे आपल्याला हीट जाणवते, ज्याला आपण धग म्हणतो. ते एक रेडिएशनचंच उदाहरण आहे. सगळ्यात मोठं रेडिएशनचं उदाहरण ही सूर्यापासून पृथ्वीला जी उष्णता मिळते ते आहे. आपल्याला पूर्णपणे जी आपली सूर्याची एनर्जी असते ती पृथ्वीपर्यंत रेडिएशननीच ट्रॅव्हल करते. जशी पृथ्वी तापते, आजूबाजूचं तिच्या ॲटमॉस्फिअर तापतं, तेव्हासुद्धा त्याच्यातूनसुद्धा हीट एस्केप होत असते बाहेर स्पेसमध्ये. ती हीटसुद्धा रेडिएशननीच एस्केप होते. अशा प्रकारे आपण 3 वेज ऑफ हीट ट्रान्सफर पाहिले. कंडक्शन जे सॉलिडमधून होतात, कन्व्हेक्शन जे लिक्विड किंवा गॅसेसमधून होतं, आणि रेडिएशन ज्याला कुठल्याही प्रकारच्या मीडियमची आवश्यकता नाही आहे.